माझा एक डोमेस्टिकला बिझनेस आहे सोडा बॉटल मॅन्युफॅक्चरिंगचा. आणि आज त्यांचा स्वतःचा कंटेनर एक्सपोर्टला चाललेला आहे. खूप जणांकडून ऐकून आहे की या बिझनेसमध्ये लॉसेस होतात, पण ते चुकीचा गायडन्स घेऊन या बिझनेसमध्ये उतरतात, त्याच्यामुळे त्यांचा लॉसेस होतो असं मला कुठेतरी वाटतंय. मी ऍक्च्युली युट्यूबला सर्च करत होतो इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल, कारण की माझ्या डोक्यात खूप दिवसापासून चालू होतं की इम्पोर्ट एक्सपोर्ट करावं. माझा एक डोमेस्टिकला बिझनेस आहे सोडा बॉटल मॅन्युफॅक्चरिंगचा, जो की डोमेस्टिक मध्येच रन होतो. तर मी विचार करत होतो त्याला आपण एक्सपोर्ट करू शकतो का सोडा बॉटल मध्ये. तर मी खूप साऱ्या ठिकाणी सर्च केलं की एक्सपोर्ट इम्पोर्ट क्लासेस वगैरे, कोण नॉलेज देईल असं वगैरे. तर त्यावेळेस मला आयन्सा ग्लोबल बद्दल माहिती मिळाली. बऱ्याच ठिकाणी मी सर्चिंग पण केलं, पण एफटीच्या स्टाफशी जेव्हा बोललो तेव्हा मला थोडं ते जेन्युअन वाटलं, हेल्पफुल वाटलं. नंतर मी क्लास जॉईन केला, त्यांचे सेशन अटेंड केले, सगळ्या कोर्स कम्प्लीट केला आणि आज माझा फर्स्ट कंटेनर जो की ऍग्रिकल्चर मध्ये होतोय. पण मी आधी सुरुवातीला विचार केला होता की मी सोडा बॉटल मॅन्युफॅक्चरिंग करतोय तो एक्सपोर्ट करू, पण सरांनी असं गायडन्स केलं की मी त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे टर्न होऊन ऍग्रिकल्चर मध्ये माझं काम स्टार्ट केलं.